तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अपंग पेन्शन योजना, इंदिरा गांधी वृद्ध व विधवा पेन्शन योजना, तर या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर आता तुम्हाला हयातीचा दाखला काढण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही किंवा कोणत्याही अधिकाऱ्याची सही घ्यायची आवश्यकता नाही। आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईल ॲपने घरी बसूनच हे हयातीचा दाखला काढू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया काय आहे ही योजना। तर संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, तसेच इंदिरा गांधी वृद्ध व विधवा पेन्शन योजना व अपंग पेन्शन योजना, तर या सर्व योजनेमार्फत गरजू विधवा व वृद्ध अपंग अशा व्यक्तींना शासनाकडून दर महिन्याला पैसे मिळतात। तर या सर्व योजनाचे पैसे नियमित मिळण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला म्हणजेच जिवंत प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयामध्ये जाऊन द्यावा लागतो। तर जाणून घेऊया काय आहे हा हयातीचा दाखला। तर हयातीचा दाखला म्हणजे काय? तर हा हयातीचा दाखला म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट। तर हे एक डिजिटल किंवा कागदी प्रमाणपत्र आहे जे सरकारी यंत्रणेला दर्शवतो की संबंधित लाभार्थी हा जिवंत आहे। तर हाच दाखला सादर केल्यानंतरच त्यांना पुढील पेन्शन किंवा आर्थिक मदत ही नियमितप्रमाणे मिळत राहते। तर पूर्वी हा दाखला तहसील कार्यालयामध्ये जाऊन काढावा लागत असे। आता बेनिफिशरी सत्यापन ॲप व आधार फेस आयडी या ॲपचा वापर करून तुम्ही घरी बसूनच तुमच्या मोबाईलने ऑनलाईन पद्धतीने हे काढू शकता। तर जाणून घेऊया त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला एक स्मार्टफोन म्हणजेच अँड्रॉइड मोबाईल आणि त्यामध्ये इंटरनेट असायला पाहिजे। त्यानंतर आधार नंबर, त्यानंतर मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेला। तर आता बघूया मोबाईलवरून हयातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया। तर सर्वात अगोदर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आधार फेस आयडी हे ॲप्स डाउनलोड करायचं आहे। हे ॲप्स UIDAI ने अधिकृतपणे विकसित केलेले आहे, जे चेहरा स्कॅन करण्यासाठी हाच ॲपचा वापर केला जात असतो। तर हे ॲप डाउनलोड करून एकदाचं सेटअप करून घ्यायचं आहे। ते बेनिफिशरी ॲपला ऑटोमॅटिक लिंक होऊन जाणार आहे। त्यानंतर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला बेनिफिशरी सत्यापन ॲप हे डाउनलोड करायचं आहे। त्यामध्ये आयकॉन हिरव्या निळ्या रंगाचा असेल। तर हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे। त्यानंतर ॲप ओपन केल्यानंतर आपला आधार नंबर व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर आपली माहिती, नाव, जन्मतारीख, पत्ता वगैरे तपासायला मिळेल। तर ही माहिती आधीच भरलेली असते। तर ही खात्री करून तुम्हाला योग्य आहे की नाही हे पाहूनच तुम्हाला पुढे जायचे आहे। तर आता स्क्रीनवर फेस ऑथेंटिकेशन पर्याय येईल। येथे आधार फेस आयडी आपोआप चालू होऊन जाणार आहे। कॅमेरा ऑन करायचा आहे आणि मोबाईल समोर चेहरा स्कॅन करायचा आहे। चेहरा नीट स्पष्ट दिसेल असा उजेड्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे आणि डोळे चालू बंद करायचे आहे। नंतर चेहरा ओळख यशस्वी झाल्यानंतर सबमिट वर क्लिक करायचं आहे। तर काही सेकंदातच हयातीचा दाखला लाईफ सर्टिफिकेट तुमचं तयार होणार आहे। त्यानंतर तुमच्या समोर दाखल्याची PDF लिंक दिसेल, ती डाउनलोड करायची आहे। हवी असल्यास ती तुम्हाला बँकेत, तहसील कार्यालयामध्ये पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला सादर करायची आहे। त्यानंतर महत्त्वाच्या सूचना, तर आधार फेस आयडी ॲप्स हे मोबाईलमध्ये आधीच इन्स्टॉल असणे आवश्यक आहे। त्यानंतर मोबाईल आधारशी लिंक असलेला पाहिजे आहे। त्यानंतर चेहरा स्कॅन करताना अडचण येत असेल तर उजेडात बदलून पुन्हा प्रयत्न करायचा आहे। आणि काही योजना डिजिटल दाखला स्वीकारतात, तर काही ठिकाणी प्रिंट मागतात। तर तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढू शकता किंवा डिजिटल प्रमाणेही तुम्ही हे सादर करू शकता। तर त्यानंतर हे डिजिटल ॲप्स आता ट्रायल बेसवर सुरू आहे। काही जिल्ह्यामध्ये हे बरोबर चालत नाही। तर हे योग्य रीतीने चालू झाल्यानंतर तर आपल्या चॅनलवर व्यवस्थित व्हिडिओ येणार आहे। तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। तर अशा प्रकारे तुम्ही बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे तुमचं हयातीचा दाखला म्हणजे जिवंत प्रमाणपत्र हे तुम्ही तुमच्याच मोबाईलने घरी बसूनच काढू शकता। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।